पुढची ब्रेकिंग बातमी बघूयात। पावसाच्या संदर्भातली बातमी आहे, कारण रायगड जिल्ह्यामध्ये आता तुफान पावसाला सुरुवात झालेली आहे। यासोबतच उरण, पनवेल यासोबतच नवी मुंबई आणि मुंबई उपनगर या सगळ्या भागामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे। मुंबईला पुढच्या 3 तासांसाठी आता रेड अलर्ट सुद्धा जारी करण्यात आला आहे। तर ही काही दृश्य सुद्धा समोर आलेली आहेत आपल्याकडे रायगड जिल्ह्यामधली। विनायक पाटील आपल्याला माहिती देत आहेत, आमचे प्रतिनिधी विनायक। रायगड जिल्ह्यातले उरणमध्ये आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो। आपण पाहतो की कशा पद्धतीने संपूर्णपणे हे पाणी जमा झालेलं आहे। विशेषतः आपण जर पाहिलं पनवेल, नवी मुंबईमध्ये जरी मुसळधार पाऊस पडत नसला तरी उरणमध्ये आहे ते थोड्या वेळापूर्वी गेल्या 1-2 तासापासून आहे तर पावसाने जोर पकडलेला आहे। त्यामुळे सगळ्या भागामध्ये या ठिकाणी पाणी साचू लागलेलं आहे। अजूनही जर सध्या पावसाची परिस्थिती पाहता पुढील 2-3 तास तरी हा पाऊस असा सुरू राहील अशा प्रकारची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे ही जी आपण हवामान खात्याने जो रेड अलर्ट दिलेला आहे त्या पद्धतीने आहे ते सध्या रायगड जिल्ह्यामध्ये पाऊस पडताना दिसून विशेषतः उरणमध्ये आहे ते त्याचं प्रमाण जास्त दिसतंय। अगदी विनायक, धन्यवाद माहितीसाठी। तर आपण बघतोय रायगडमधली ही काही दृश्य आहेत आणि सखल भागांमध्ये आता पावसाचं पाणी साचायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। हवामान खात्यानं या जिल्ह्यांना सुद्धा अलर्ट जारी केलेला होता पावसाचा, आणि त्या पद्धतीने आता मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। गेल्या दीड तासापासून हाच मुसळधार पाऊस कोसळताना दिसतो आहे। मुंबईसाठी वेधशाळेने आता पावसाचा रेड अलर्ट जारी केलेला आहे। एकीकडे रायगड असेल, दुसरीकडे मुंबई उपनगर या सगळ्या ठिकाणी पाऊस सुरू झालेला आहे आणि मुंबईला पुढच्या 3 तासांसाठीचा हा पावसाचा रेड अलर्ट आहे। मुंबई आणि उपनगरांमध्ये 2 तारखेपासून पावसानं विश्रांती घेतलेली होती, काहीशी दडी मारली होती। त्यामुळे मुंबईकरांना अक्षरशः घामाच्या धारा लागलेल्या होत्या। मात्र आता पाऊस सुरू झालेला आहे पुन्हा एकदा, मात्र रेड अलर्ट सुद्धा आहे। त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घेण्याचं सुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे। तर ही 2 दृश्य आपण बघतोय, डावीकडची दृश्य आहेत ती उरणमधली आहेत, जिथे आता बऱ्यापैकी पावसाचं पाणी साचायला सुरुवात झालेलं आपण बघतोय सखल भागांमध्ये। दुसरीकडे उजवीकडे कल्याणमधली दृश्य आपण पाहत होतो, जिथे आता अचानक आलेल्या काहीशा पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सुद्धा नागरिकांची काहीशी तारांबळ होती आहे। त्यामुळे मुंबई उपनगर, उरण, रायगड या सगळ्या परिसरांमध्ये आता तुफान पावसाला हळूहळू सुरुवात होतीये। गेल्या दीड तासांपासून हा पाऊस सुरू आहे आणि एकंदरीतच या पावसाचा जोर बघता पुढचा काही तास हा पाऊस सुरू राहू शकतो अशी ही शक्यता आहे। तर उरण, कल्याण आणि रायगड या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय। उरणमध्ये मागच्या दीड तासांपासून पाऊस सुरू आहे। कल्याणमधली दृश्य सुद्धा आता आपल्या समोर आलेली आहेत आणि मुंबईकरांसाठी एकूणच पुढचे 3 तास महत्त्वाचे असतील, कारण अर्थातच हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलेला आहे या मुसळधार पावसाचा। त्यामुळे काही सखल भागामध्ये पाणी सुद्धा साचू शकतं आणि अर्थातच संध्याकाळची वेळ होणार आहे, त्यामुळे कामावरून घरी जाणाऱ्यांची सुद्धा लगबग सुरू होईल। त्यामुळे काहीशी धावपळ, काहीशी लगबग आपल्याला बघायला मिळेल। मात्र तरी सुद्धा सगळ्यांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं जातंय प्रशासनाकडून। तर मुंबईकरांसाठीची ही पावसाची एक महत्त्वाची अपडेट आपण घेतोय। पावसाचा हा रेड अलर्ट मुंबईला आता जारी करण्यात आलेला आहे। खरं तर आज सकाळपासूनच मुंबई आणि परिसरामध्ये काहीसं ढगाळ वातावरण होतं, मात्र हळूहळू गेल्या काही तासाभरापासून पावसाचा जोर वाढलेला आहे। मुंबई आणि मुंबई उपनगर या सगळ्या परिसरामध्ये पाऊस कोसळतोय। यासोबतच ही काही दृश्य आपण बघतोय वेगवेगळ्या ठिकाणची। यामध्ये उरण आहे, कल्याण आहे आणि रायगड आहे, ज्या सगळ्या भागामध्ये सुद्धा पावसाच्या मुसळधार अशा सरी कोसळायला सुरुवात झालेली आहे। उरणच्या सखल भागामधली स्थिती सुद्धा आपण जाणून घेतोय, त्याची सुद्धा दृश्य समोर आलेली आहेत। काहीशा गाड्या सुद्धा अडकून पडल्यात या सखल भागामध्ये आणि पावसाचा जोर वाढल्यामुळे सखल भागांमध्ये हळूहळू पाणी सुद्धा साचायला सुरुवात झालेली आहे। दुसरीकडे रायगडमधली दृश्य आपण बघतोय, वाहतूक काहीशी मंदावलेली सुद्धा आपण पाहतोय, कारण पावसाचा जोर तितकाच वाढत चाललाय। एकूणच पुढचे 3 तास महत्त्वाचे असणार आहेत मुंबईकरांसाठी, कारण पुढच्या 3 तासांचा हा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तर मे महिन्यामध्ये झालेला दमदार पाऊस मुंबईकरांनी अनुभवला आणि त्याच्यानंतर आताची ही दृश्य आपण पाहतोय। पुन्हा एकदा पुढचे 3 तास मुंबईकरांसाठी महत्त्वाचे, कारण पावसाचा रेड अलर्ट आहे, त्यामुळे काळजी घ्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।